आजच्या व्हिडिओमध्ये आपण भक्त प्रल्हादाची जन्मकथा बघणार आहोत। भक्त प्रल्हाद हा हिरण्यकश्यप याचा मुलगा होता। हिरण्यकश्यपला 4 मुलं होते, लाद, आल्हाद, सल्हाद आणि प्रल्हाद। प्रल्हाद हा सगळ्यापेक्षा लहान होता। भक्त प्रल्हाद भक्तीनं अंतकरण त्याचं ओलचिंब झालेलं होतं, भक्ती रोमात भरलेली होती। असा हा भक्त प्रल्हाद, नावच भक्त प्रल्हाद आहे त्याचं। परंतु हिरण्यकश्यप हा राक्षस होता। हिरण्यकश्यपची पत्नी कयाधू ही मात्र सद्भक्त होती, विष्णू परमात्म्याची भक्ती करायची आणि पतीलाही सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करायची। जी पत्नी पतीला धर्म मार्गावर आणण्याचा प्रयत्न करते ती धर्मपत्नी असते, आणि जी धर्म मार्गापासून विचलित करते ती पतन करणारी पत्नी असते। हिरण्यकश्यपची पत्नी धर्मपत्नी होती। ती हर तऱ्हेनं त्या हिरण्यकश्यपला धर्म मार्गावर आणण्याचा प्रयत्न करायची, परंतु हा राक्षस होता आणि हा विष्णूचा वैरी होता। विष्णूने हिरण्यक्षाचा वध केला म्हणून हिरण्यक्ष हा हिरण्यकश्यपचा भाऊ होता। विष्णूने हिरण्यक्षाचा वध केला होता म्हणून हिरण्यकश्यप विष्णूला आपला शत्रू समजत होते, आणि त्याला मारण्यासाठी म्हणून हिरण्यकश्यपनं तपश्चर्या करायचं ठरवलेलं आहे। ब्रह्मदेवाचं तप करायचं आणि अमरता प्राप्त करून घ्यायची आणि विष्णूला मारून टाकायचं असं त्याने ठरवलं। तो कयाधूला सांगून, आपली पत्नी जी कयाधू हिला सांगितलं, मी तपश्चर्याला चाललो आहे म्हणून। हिरण्यकश्यप तपश्चर्याला गेलेला आहे। तपश्चर्या करत असताना तो ओम ब्रह्मणे नमः ह्या मंत्राचा जप करू लागला अरण्यामध्ये जाऊन। हा ओम ब्रह्मणे नमः ह्या मंत्राचा जप करत असताना तिथं झाडावर 2 पक्षी बसलेले होते। 2 झाडावर 2 पक्षी बसलेले होते। ह्या हिरण्यकश्यपनं ओम ब्रह्मणे नमः म्हणलं की ते पक्षी नारायण नारायण म्हणायचे। एका झाडावरचा पक्षी नारायण नारायण म्हणला की पुन्हा दुसऱ्या झाडावरचा पक्षी नारायण नारायण म्हणायचा। ही दोघं जी होते ते नारद आणि तुंबरू पक्षाचं रूप घेऊन आलेले होते। हिरण्यकश्यपला क्रोध आला। आपण तपश्चर्या करत असताना आपल्या वैऱ्याचं नाव कोण घेतं म्हणून त्यानं बघितलं तर झाडावर 2 पक्षी बसलेले त्याला दिसले। त्यानं पुन्हा ओम ब्रह्मणे नमः म्हणलं की ते पक्षी नारायण नारायण म्हणू लागले, आणि क्रोधाच्या भरामध्ये धनुष्याला बाण लावला आणि त्या पक्षाला मारण्यासाठी म्हणून त्या पक्षाच्या मागे पळू लागलेला आहे हिरण्यकश्यप। त्या पक्षाने चुकून त्या हिरण्यकश्यपला गावामध्ये आणलेला आहे। हिरण्यकश्यप घरी आला। घरी आल्यावर कयाधूने विचारलं, तपश्चर्याला गेला होतात, परत कसा आलात? त्याने सांगू लागला, 2 पक्षी झाडावर बसलेले होते। मी ब्रह्मणे नमः म्हणलं की ती पक्षी नारायण नारायण म्हणायचे। एका झाडावरचा पक्षी नारायण नारायण म्हणला की दुसऱ्या झाडावरचाही पक्षी नारायण नारायण म्हणत असे। कयाधूला खूप आनंद झालेला आहे। हा दुष्ट हिरण्यकश्यप नारायणाचा शत्रू ह्याच्या मुखातून नारायणाचं नाव आलं ह्याचा कयाधूला आनंद झाला। कयाधूनं ठरवलं ह्याला जप करून घ्यायचा। हा नारायण नारायण म्हणत आहे तर ह्याच्याकडून नारायण जेवढ्या वेळेस होईल तेवढ्या वेळेस म्हणून घ्यायचं। तिनं पुन्हा विचारू लागली, किती आश्चर्य आहे हो, पक्षी मनुष्यवाणीनं कसा बोलू शकतो? तुम्ही स्वतः कानानं ऐकलं का? पक्षी नारायण नारायण पक्षी काय म्हणत होता म्हणून? हिरण्यकश्यप म्हणला, अगं मी खरंच स्वतः कानानं ऐकलं, पक्षी नारायण नारायण म्हणत होता। एकच नाही तर दुसरा सुद्धा पक्षी त्याच्या मागं नारायण नारायण म्हणत होता। पुन्हा तिने शेजारणीला बोलवून आणलं आणि म्हणू लागली, बघा ह्यांना
आमच्या यांनी आश्चर्य बघितलं आणि पक्षी मनुष्यवाणीनं बोलत होता म्हणे. काय म्हणत होता हो पक्षी असं विचारलं. पुन्हा त्यांनी सांगितलं, हिरण्यकश्यपने सांगितलं, पक्षी नारायण नारायण म्हणत होता. अशा प्रकारे तिनं त्या हिरण्यकश्यपच्या मुखातून 100 वेळेस नारायण वधवून घेतलेला आहे. शेवटी रात्र झाली, जेवण झालं. हिरण्यकश्यपचे कयाधू पाय दाबू लागलेली आहे. आणि पाय दाबत दाबत तिनं पुन्हा विचारलं, किती आश्चर्य आहे हो, पक्षी मनुष्यवाणीनं कसा बोलू शकतो. काय म्हणत होता पक्षी. तो म्हणू लागला, खरंच पक्षी, तुला कितीदा सांगायचं, पक्षी नारायण 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 म्हणत होता. असं 8 वेळेस तो म्हटलेला आहे आणि त्याचा 108 नारायण मंत्राचा जप झाला. कयाधू तसंच भक्तच होती. कयाधू विष्णूचं पूजन केल्याशिवाय पाणीही पित नव्हती. आणि घरामध्येच तिचा पती तिचा विरोधक होता. हिनं गपचीप चोरून कपड्यामध्ये विष्णूची मूर्ती पेटीमध्ये बांधून ठेवलेली होती. ती बाहेर काढायची, गडबडीनं थोडीशी पूजा करायची आणि पुन्हा आपल्या आपल्या कामाला लागायची. असा तिचा नित्य नेम होता. कयाधू तसंच भक्त होतीच, परंतु हिरण्यकश्यपच्या मुखातून सुद्धा 108 वेळा नारायण मंत्राचा जप झाला आणि सत्व गुण तिथं निर्माण झालेला होता. त्याच दिवशी भक्त प्रल्हादाचं पिंड समावलं गेलं आणि कयाधूला गर्भ राहिला. पुन्हा दुसऱ्या दिवशी हिरण्यकश्यप तपश्चर्येला गेला. तपश्चर्या करू लागला. त्यावेळेस इंद्रानं कयाधूला चोरून नेऊ लागला, पळवून नेऊ लागला. नारद मुनीची रस्त्यात भेट झालेली आहे. नारद मुनीने इंद्राला अडवलं आणि विचारलं, कुठं जातोस. त्या हिरण्यकश्यपच्या पत्नीला घेऊन कुठं निघालास. तू देवाचा राजा आहेस आणि हे कृत्य तुला शोभतं का. सोड तिला, ती गर्भवती आहे. असं म्हणून नारदांनी इंद्राकडून त्या कयाधूला सोडून घेतलं आणि आपल्या आश्रमामध्ये तिला ठेवलं. रोज नारद मुनी कयाधूला प्रवचन सांगायचे. 9विधा भक्तीचा उपदेश केला आणि तोच गर्भात असलेल्या प्रल्हादानं संस्कार झाले आणि कयाधूच्या कानाने तो उपदेश त्या गर्भात असलेल्या सूक्ष्म गर्भानं ऐकलेला आहे. तेच संस्कार त्या प्रल्हादावर झाले आणि प्रल्हादाचा जन्म झाला. जन्मताच राजबिंड रूप होतं, भक्तीचं तेज होतं आणि हा सद्भक्त प्रल्हाद जन्माला आलेला आहे. सद्भक्त प्रल्हाद जन्माला आला. हिरण्यकश्यपची तपश्चर्या पूर्ण झाली. मुलगा झालेला बघून त्यालाही आनंद झाला आणि तो बाळपण खेळू लागलेला आहे. अशा प्रकारे ह्या भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. माझा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.